ती नोंदवले जातं. अंकुश लावलाय धावफलकावर. अशा प्रकारे तुम्हाला पाहायला मिळतो उरलेला एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असताना वळूयात अंतिम बॉलकडे. या तिसऱ्या ओव्हरमधील पाहिलं आपण चौथ्या ओव्हरमधील पाहिलं तर काहीशा धावाही रोखलेल्या आहेत. त्या पलीकडे सिंगल डबलने काम बनवलंय आणि उरलेला एक चेंडू इथे बाकी शिल्लक. कॉल केला तिसरा पंचांकडे वाईड बॉल चेक करण्यासाठी अंपायर्स कॉल. ते काहीच वेळात निर्णय येतोय. बॉल येतोय वाईड बॉल. बॉल पुन्हा एकदा नव्याने टाकावं लागेल. हा वाईडचा चेंडू दिशेमध्ये जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय तर एक धाव वाढते आहे धावफलकावर. एक चेंडू बाकी शिल्लक. चौथ्या ओव्हरमधील इथे शेवटच्या बॉलवरती जसास तसं प्रत्युत्तर दिलं गेलंय कारण फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन धडकी देतोय बाउंड्री लाईनला. ते चौकार येतोय. ओव्हर संपल्याचा कॉल येतोय पंचांचा. तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा धावफलकावर नोंदवलेल्या आहेत टीम देवघर या संघाने. उरलेल्या 6 चेंडूचा खेळ अजून शिल्लक बाकी. तत्पूर्वी ऐकू आपण खेळाडू इकडे थांबायचं आहे. शिवाजी उमरे साहेब इंदोर यांच्या वतीने 500 रुपयाचे कॅश प्राइज लगातार 2 षटकार मारल्यास इथे बक्षिसाचा वर्षाव मला पाहायला मिळेल. बक्षीस लागले जात आहे. पुढील मॅच अंबाड संघाचे कर्णधार टॉस करता यायचा. आपण टॉस करतो लगेच. अंबाड संघाचे कर्णधार दोस्ती 11 निकडोळ संघाचे सर्व खेळाडू इकडे उपस्थित थांबायचं आहे. सुचना असेल पहिला चेंडू हवेमध्ये फ्लाय होतोय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न. एकाच्या हातामधून दुसऱ्याच्या हातामधून हुलकी देऊन हा चेंडू जातो निघून सीमारेषा बाहेर. इथे चौकार मिळतोय. धावसंख्या पूरक बनलेली आहे कारण 37 धावा जोडल्या गेल्या आहेत. अजून येणारे 5 चेंडू बाकी शिल्लक. या 5 चेंडूवरती जरी 10 ते 12 धावा जोडल्या तरी सुद्धा एक पूरक मोठी बलाढ्य वृत्तीची धावसंख्या इथे म्हणता येईल कारण डिफेंड मागील ओव्हरमध्ये एक उदाहरण द्यायचं ठरलं तर अंबाड संघ जोडले आहेत 25. नंबर 4ची सुरुवात इथे केली जाते. पहिल्या चेंडू सिंगल धाव घेतली जाईल. 22च्या स्वरूपात इथे एक धाव पूर्ण होत असताना पाहायला मिळते. एका अंकाने पाठ धावफलकावरती तर चेंडू इथे फटतो. 11 चेंडूमध्ये अजून जिंकण्यासाठी 20 धावींची आवश्यकता आहे. तुम्हाला पाहायला मिळते 12 चेंडूमध्ये 21 धावा होता. इथे मात्र एक धावा पूर्ण केली गेली. एका धावीसोबत बदलता स्कोर येणारा पुढचा चेंडू. कनेक्शन इथे चांगलं झालंय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा बाहेर. 6 धावेंनी ठणकावून सांगितलंय की मैदानात अजूनही झुंज देतोय आम्ही. लढतोय आम्ही जिंकण्यासाठी. लढतोय आम्ही मैदानात गावाच्या नावासाठी. पूर्णपणे इथे षटकार येतोय. ऑन साइडला डीप मिड विकेट डाऊनच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा बाहेर. 10 बॉल आणि 14 धावा. उरलेल्या या ओव्हरमधील 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. इथे षटकार येतो. षटकाराने होते वाढ धावफलकावरती बॉलिंग मार्कवर. येणारा तिसरा चेंडू 32 धावा जोडल्या गेलेल्या. एकदा मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेला होता. समोर स्ट्रेटच्या दिशेमध्ये फिल्डर येतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती खूप वेगाने इथे केला जातोय. 2 धावा मिळतात. 2 अंक सोबत बदलता स्कोर. 9 चेंडू आणि
12 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. उरलेले एक पेशंट 9 चेंडूमध्ये पाहिजेत अजून 12 धावा जिंकण्यासाठी. नेक्स्ट बॉल यात पुढील बॉलकडे इथे अडसर फक्त आणि फक्त चेंडूवरती पुढील सामना पाहणार आहोत आपण. दोस्ती 11 निगडोळ वर्सेस सांबाड या दोन संघामध्ये. दोस्ती 11 निगडोळ या संघाने टॉस जिंकला. निर्णय कळवायचा आहे तुम्ही. येणारा पुढचा चेंडू परमधील कर्कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफूट लावून फ्रंट फूट येण्याचा प्रयत्न. चेंडू खूप वाक्याच्या बाहेर चेंडू जातो. एक धाव एक शेस करावा लागेल गुलताच्या मार्कमध्ये. तर येणारा पुढचा चेंडू परमधील. प्रत्येक बॉल अशा मॅच मध्ये महत्वाचा ठरतोय. इथे चुकी करून जमणार नाही. चुकीला अजिबात माफी नाही. येणारा पुढचा चेंडू परमधील 9 बॉलमध्ये पाहिजे 11 धावा जिंकण्यासाठी. तर समोर एका रेषेमध्ये सोडलेला हा चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क राहतोय. दूरवरती निर्धाव म्हणून जमा झालेला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती उरलेले 8 चेंडू बाकी शिल्लक 11 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. कॅमेरामॅन बच के रे ना. कॅमेरामॅन तुम्ही थोडं सांभाळून राहा. कॅमेरामॅन साठी एक हेल्मेटही मागून द्या जेणेकरून आणि सोबत एक गार्डही देऊन ठेवा कॅमेरामॅन साठी. कारण थेट कॅमेरामॅन त्या ठिकाणी जाऊन पोचतोय. षटकार करता इथे षटकार येतोय. 7 चेंडू आणि 5 धावा जिंकण्यासाठी. नरापूरचा चेंडू बदल आणि खेळ खल्लास. नो वॉचिंग नो लुकिंग हाय अँड हँडसम सुपर षटकार. मॅचला जिंकलंय बंधारपाडा संघाने. विजेता संघाचं अभिनंदन. अंतिम पोलच्या टप्प्यामध्ये जाऊन पोहोचत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे टीम बंधारपाडा संघ. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. चला फील्डसाठी लगेच मैदानात दाखल व्हायचं. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टीम निगडोळे या संघाने. इथे चॅलेंज केले टीम अंबड संघाला मैदानात क्षेत्ररक्षणासाठी. तर क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे. ते मॅचला होईल सुरुवात. सामना जिंकला टीम बंधारपाडा संघाने. विजेता संघाचं खूप सारं अभिनंदन. पराभूत झालेला संघ तुम्ही पाहता मैदानाचे देवगिरी संघाने हे प्रयत्न चांगला केला. आपलंही खूप सारं कौतुक. मॅच होते लगेच सुरू. पुढील सामना इथे तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. टीम दोस्ती 11 निगडोळ वर्सेस संबाड या दोन संघामध्ये मॅच दिवसामध्ये राऊंड नंबर 2 मधील दुसरा सामना लगेच इथे प्ले होतोय. टॉस जिंकला क्षेत्ररक्षण दिलंय टीम अंबाड संघाला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय टीम दोस्ती 11 निगडोळ या संघाने.
राऊंड नंबर 2 मध्ये इथे दुसरा सामना लगेच सुरू होतो. दिवा बॉलिंग ट्रॅकवरती दाखवलं तर पाठीमार्गवरती भरत आणि अशोक जोडी आहे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर मॅचला करूया सुरुवात. पहिला चेंडू दिवा घेऊन तो गोलंदाजी मार्कवर. 2 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे दाखल आहेत. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल वरती सुरुवात केली जाते. जरूर तुम्हाला पाहायला मिळेल सामना इथे स्टार्ट होतोय की पट्टीवरती पडला जाणारा पहिला चेंडू ओव्हर मधील स्टार्ट. पहिला बॉल भरत या खेळासमोर घेऊन असताना पाहायला मिळतो. राईट बोर्ड विकेटचा मारा. पहिला चेंडू इथे गुड लेंथ वरती बाउन्स आणि पहिल्या बॉलला इथे टोलवलाय. लॉंग लेगच्या दिशेमधून चेंडू जातो निघून बाउंड लाईनच्या बाहेर. पहिला चेंडू चौकारा करता चौकार येतोय. चौकाराने खातं खोललं जाईल. दोस्ती 11 निघोळ या संघाचा बॉलला पाठवले सीमारेषा बाहेर बाउंड लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतो. बॉलिंग मार्कवरती येणारा दुसरा चेंडू पहिल्या बॉलवरती येतोय चौकार. सेकंड बॉलकडे वळूयात. खूप वेगाने बॅट फिरली होती. स्वीप खेळण्याचा प्रयत्नही तुम्हाला पाहायला मिळतोय. डाऊन द स्टम्पच्या खाली राहिलेला हा चेंडू या बॉलवरती मोठा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जबावतो असताना पाहायला मिळेल. प्रयत्न मोठाच होता याही बॉलवरती परंतु संपर्क नाही मोठ्याने. क्रिकेट एक वेळची एक मोठी परीक्षा. शंका असो निराशा असो संघर्षाची दिशा असो त्याचे कष्ट फार आधी तोच आहे अपरंपार. इथे पुन्हा एकदा एक चांगला बॉल बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला. 4 धावा मात्र धावफलकावरती. 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. कधी हार तर कधी विजय, कधी ओळखी तर कधी परकी. क्रिकेट शिकवते कोणते क्षण धरायचे आणि कोणते क्षण सोडायचे. लाजवाब फटका. ब्युटी ऑफ द क्रिकेट. आजच्या दिवसामधील सुंदरतेचं प्रतीक देतो इथे भरत आलेला हा षटकार. सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमधील दमदार मानाचा कडक आणि ब्रँडेड 6 धावीचा हा भन्नाट षटकार येतोय. दोन चेंडू सुरू बाकी शिल्लक असताना इथे ऑन साइडला मात्र दिशा दिलेली आहे. बॉल पुन्हा एकदा जातोय निघून डीप मिड विकेटच्या दिशेमध्ये. चौकारा करता इथे चौकार प्राप्त होईल. चौकाराने होते वाढता फलकावरती. 14 अंकावरती बदलता स्कोर इथे पाहायला मिळतोय. परीक्षण चांगलं केलं गेलं. उरलेला एका चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. वळूयात अंतिम बॉलकडे. पहिल्या ओव्हरमधील धावा धावफलकावरती मोठ्या संख्येने जोडल्या जात आहेत. टोटल 14 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ इथे तुम्हाला पाहायला मिळतो. शिल्लक बाकी असताना वळूयात अंतिम बॉलकडे. धावा धावफलकावरती आहेत मात्र 14 अंकावरती. हेलिकॉप्टर तर चालवलं तर परंतु काहीसा संपर्क पाहिजे तसा मिळाला नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपेल. दोस्ती 11 निकडोळ या संघाची धावसंख्या 14 अंकावरती. कुठलाही फलंदाज बाद नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. फलकला आणि त्यानंतर जसा जसा इथे खेळून काढले चुडला मात्र सिंगल मध्ये. शॉर्ट कव्हरचा फिल्डर चुडला जाऊन इथे प्रोटेक्शन देतो. एक धाव मिळते. एका धावेने होते वाढ धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर दुसऱ्या ओव्हरची सुरुवात. मनगटात ताकद असेल तर अशक्यही शक्य होतं. जो लढतो तो थांबत नाही. सगळं काही पार करून जो पराक्रमी होतो तो मात्र कधीच माघार घेत नाही. अशा प्रकारे पाहता पहिल्या चेंडूवरती मात्र इथे सिंगल घेतली जाते. त्या सिंगल होते वाढ धावफलकावरती. बॉलिंग मार्कवर येणार. दुसरा बॉल ओव्हर मधील पहिल्या बॉलवरती एक धाव. स्ट्राईक रुटीन. स्वप्नांना पंख देतो. संघर्ष प्रयत्नातच असतो. यशाचा अर्थ
चंद्र त्याच्या जागेवरती झळकतो, सूर्य त्याच्या जागेवरती चमकतो, परंतु या दोन्हीकडे प्रत्येकाने प्रत्यक्षाने बघायचं आहे. इथे बॉलला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे, बाउंड्री लाईनच्या बाहेर, हिरव्या रानात तांबड्या माळात आलेला हा षटकार. कॉल केला तिसऱ्या पंचांकडे बॉलच्या हाईट चेक करण्यासाठी. येस, तिसरे पंच रिफर करता आणि पूर्णपणे शोर आहे तिसरे पंच देखील. इट्स नो बॉल, नो +6 असा 7 धावा दाफलक्यावरती येत आहे. ऊपर वाला देता है छप्पर फाड़ के, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. येतोय षटकार, षटकाराने होते वाढ 22 अंकावरती धावा आणि चेंडू इथे प्रीहिट मिळतोय. प्रीहिटच्या बॉलवरती आपण पहिल्या मॅच मध्ये चर्चा केलेली, कशा प्रकारे आउट होतात आणि कशा प्रकारे आउट होत नाही आणि रूल काय आहे हे सविस्तर आपण जाणून घेतलं होतं. इथे षटकार येतोय, षटकाराने होते वाढ दाफलकावरती 22 अंकावरती धावा जाऊन जोडलेला पाहायला मिळता. बॉल प्रीहिट मिळतोय. भरत चान्स आहे, मुभा आहे पूर्णपणे मोकळपणे खेळण्यासाठी आणि या बॉलवरती आक्रमण केले आणि चेंडू पुन्हा एकदा रस्त्याच्या पल्ल्याड येतोय षटकारा करता. भरत ना थांबणारा ना रुकणारा हा खेळाडू. बळीराजा कृषी सेवा केंद्र गणेशजी गांगोडे यांच्या वतीने 1000चं प्राइज अजून एक षटकाराला तर प्रत्येक खेळाडूसाठी लागलंय. कारण पाहतो तुम्ही पहिल्या दिवसापासून बक्षीस कंटिन्यू चालू असताना इथे चान्स आहे भरतला. 2 षटकार येत आहेत सलग. बॉलिंग मार्क होती पुढचा चेंडू मधील पहिले 2 चेंडू झाले आहेत. 28 धावा दाफलकावरती नोंदवलेले आहेत. एक फ्रीटही आला होता आणि त्या पलीकडे पाहिलं तर फ्रीट वरती 2 षटकार आपण पाहिले. स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न ऑन साइड मध्ये, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला फोडतोय हा चेंडू अजून एकदा चौकाराने. मिळताय 4 धावा. घे भरारी झोकात. कळू दे या वेड आकाशाला काय आहे तुझे खरे औकात. बॉल पाठवलाय सीमा रेषा पलीकडे, लॉंग द कार्पेट, मातीच्या कणावरून गवताच्या पातावरून चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार करता चौकार मिळतोय. चौकाराने होते वाढ दाफलकावर 32 धावसंख्या. अजून 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. महागडा ठरतोय भगवान इथे, कारण प्रत्येक बॉलवरती इथे धाव घेतलेले आहे. 32 धावा नोंदवले जातात दाफलकावरती. बॉलिंग मार्क होती येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. राऊंड द विकेटचा बारा समोर भरत पुन्हा एकदा इथेही एक पाऊल पुढे टाकून वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, समोर लॉप करणं. पण कित्येकच वेळा पाहिले जुनं क्रिकेट बदललंय, त्या पलीकडे पाहिजे तर नवं क्रिकेट खूप मोठ्या संख्येने अपडेट झालंय. तो क्रिकेट आणि क्रिकेटचा हंगाम, गल्लोगल्ली आणि दिल्लो दिल्ली क्रिकेट आणि क्रिकेटचा सरार. टेनिस क्रिकेट येणारा पुढचा चेंडूवर मधील. ओहो लाजवाब. पुन्हा एकदा इथे ताकद नाही, शक्ती नाही, इथे फक्त आणि फक्त युक्ती आहे. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, या 2 गोष्टींचा संगम आलेला आसमानी फटका, आसमानी टोला, षटकार. 38 धावा दाफलकावर. वैयक्तिक 11 चेंडूमध्ये 36 धावा. अशा प्रकारे 38 धावसंख्या तुम्ही पाहता आणि उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. खूप महागडे षटक धावा दाफलकावरती 38 आहेत. त्या पलीकडे पाहिजे तर अशोक या खेळाडूच्या मात्र 2 धावा दाफलकावरती नोंदवल्या आहेत. पूर्णपणे जबाबदारी स्वीकार केली जाते आणि त्या स्वीकारावरती तुम्ही पाहता लढतो मैदानाच्या आतमध्ये भरत येणारा पुढचा या ओव्हरमधील एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. पुन्हा एकदा मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. इथे चेंडूला पाठवलंय सीमा पार, मैदानात पेटवलाय अग्नीच्या ज्वाळा, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय भरतच्या बॅट मधून लाल बुंद टोपीचा हा गोळा. जसा आला तसाच आसमान दाखवत हा चेंडू जातो निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर, रस्त्याच्या पल्ल्याड षटकारा करता. ओव्हर नंबर 2 संपेल. 44 धावा दाफलकावर. खूप महागड षटक. 3 षटकार येता, 1 चौकार येतोय. अशा प्रकारे धावसंख्या मोठ्या संख्येने वाढलेली. टोटल 44 अंकावरती धावा जोडलेल्या. तत्पूर्वी ऐका आपण सुमधुर संगीत देवी अडजीला संधी. ओव्हर नंबर 3 ची लगेच इथे सुरुवात. पीठ वाजेल ओव्हर नंबर इथे 3 ची लगेच सुरुवात केली जात असताना पाहायला मिळते पहिल्या 2 ओव्हर मध्ये 44 धावा दाफलकावर नोंदवल्या गेलेल्या आहेत. उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय घरट येतंय केव्हा बांधता, स्वप्नांच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी. पुन्हा एकदा एका धावीची झेप घेतली गेली. एका धावी सोबत होती वाढ दाफलकावरती 45 धावा.
तिसऱ्या ओव्हरची सुरुवात. अजून एक षटकार इथे आला तर बळीराजा कृषी सेवा केंद्र गणेश गांगोडे तुम्हाला पाहायला मिळतील. कॅश प्राइज दिलं जाईल त्याच्या वतीने 1000चं. इथे पाहिले तर बॉलिंग टाकवत येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील पडला जातोय. 45 धावा सेकंड बॉल ओव्हर मधील. मागील ओव्हर मध्ये धावा मोठ्या जोडल्या होत्या. इथे चान्स आहे अजूनही मोठ्या फटक्यांना प्रयत्न. बळीराजा कृषी सेवा केंद्र गणेश गांगोडे यांना कॉल करा आणि थेट 1000चं बक्षीस त्यांच्याकडून मागून घ्या, कारण त्यांच्या वतीने कॅश प्राइज लागले गेले. आणि तिसरा षटकार सलग येतोय. इथे पाहायला मिळतो षटकार आलेला भारतच्या बॅटमधून. 48 वरती खेळतोय मात्र 2 पावलं दूर. वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी मागील दिवसामध्ये एक अर्धशतक पूर्ण झालं होतं आणि इथे मात्र दांडी 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 यष्टांचा वेध त्रिफळा उद्ध्वस्त फलंदाज भरत होतोय बाद. अचूक कामगिरी केली मैदानात. धावा जोडल्या. 48 अंकावरती वैयक्तिक धावसंख्येवरती बाद होतोय. 51 धावा दाफलकावर पहिला विकेट इथे जबावतोय. नवीन बॅटर सागर मैदानात दाखल गाणं सिरीजला. निगडोळ चषक सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने रोख रक्कम 10,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. इथे जाहीर करतायत तर नक्कीच शेवटच्या दिवसामध्ये कॅश प्राइज दिलं जाईल या स्पर्धेसाठी. उरलेला 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 51 धावा दाफलकावरती आहेत. नवीन बॅटर सागर या खेळाडूसमोर येणारा चौथा चेंडू ओव्हर मधील दिवा घेऊन येतोय. बॉलकडे पुढील चेंडूवरची नजर सर्व प्रेक्षकाची तुम्हाला पाहायला मिळते. कनेक्शन चांगलं केलं गेलं. खेळपट्टीवरती चेंडू थांबतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होते क्षणी बॉलला फील्ड केलं जात असताना पाहायला मिळतंय. इथे मात्र कुठल्याही प्रकारची धावसंख्या नाही. 2 चेंडू बाकी शिल्लक उरले आहेत. नेक्स्ट बॉल. क्रिकेट अखंड प्रवास आहे. कधी हसू तर कधी हसवांचा सहवास आहे. काळ सरत जातो. ऋतू बदलत जातात. आठवणी मात्र उद्याच साठे जातात. स्वप्नांच्या वाटा खडतर असतात पण धैर्याने चालणारे यश मिळवतात मित्रांनो. हे पुन्हा एकदा सिंगसोबत पुढे जातील. उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळते. धावा दाफलकावरती 52 जोडले गेले आहेत. 52 धावा दाफलकावरती. हिंदी मराठी गाडी वाजताय. डीजेला सुमधुर संगीतही वाजतंय. तसेच पाहिलं तुम्ही बॉलिंग बारकोळ इथे या ऑफर मध्ये रोखून ठेवलंय. उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 52 धावा दाफलकावरती. बॅटची कडा घेऊन चेंडू पडतोय खूप वेगाने. गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू पळत असताना दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न इथे रिस्की नसू शकतं आणि इथे चाल चित्ताचे करत तुम्ही पाहता 2 धावा ही यशस्वीरित्या पूर्ण होत आहे. ओव्हर नंबर 3 संपतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 54 धावा दाफलकावरती. दोस्ती 11 निगडोळ या संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते दाफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी. ओव्हर नंबर इथे 4ला सुरू 93 सबस्क्रायबर बाकी आहे. तो तुम्हालाही चांदीचं नाणं जिंकायचं असेल तर संधी आहे. माधव बॉलिंग मार्क होती दाखल होतोय. चौथ्या ओव्हरला प्रेझेंट करतो. पहिला चेंडू ओव्हर मधील
डिगडोळच्या ग्राउंड वरती जरूर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर 5 चांदीचे नाणं आपण वाटप करणार आहोत. तिथे पहिला चेंडू बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. गोलंदाज माधव पहिला चेंडू पडतो आणि पहिल्या बॉलवरती बॅट आणि बॉलचा संपर्क नसताना पाहायला मिळतोय. येणारा पुढचा चेंडू बरोबर धावा फलकावरती थांबलेला 54 अंकावरती येणारा पुढचा चेंडू इथे पाहायला मिळतो. माधव पुन्हा इथे घेऊन तिसरा दुसरा बॉल राऊंड द विकेटचा बारा स्टेप आउट फुल टॉस चेंडूला अटेंड केलं अलॉंग द कार्पेट. चेंडू पळतोय खूप वेगाने. मिड विकेटचा फिल्डर चेंडूला प्रोटेक्शन देतो. दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे पूर्ण होणार नाही. विकेट मिळते. फलंदाज होतो बाद. या चेंडूवरती विकेट मिळालेला पाहायला मिळेल. नवीन बॅटर बॅटिंग मार्कवर दाखल गाणं मला पाहायला मिळतंय. 2 चेंडूचा खेळ झालेला असताना येणारा तिसरा बॉलवर बदल खूप वेग. जंगलात जाऊन वाघाच्या डरकाळ्या शांत करणारी गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती इथे मात्र एक धाव खर्च केलेली आहे. आणि या 3 चेंडूवरती जरूर कमबॅक ठेवलं गेलाय. तिखट गोलंदाजी अगदी तिखट गोलंदाजीचा नजारा तुम्हाला पाहायला मिळतोय. येणारे 3 चेंडू जर बाकी शिल्लक ओव्हर मधील चौथा बॉल घेऊन तिसरा गोलंदाजी मार्कवरती माधव राऊंड द विकेटचा बारा. हो असून एकदा चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय. इथे पुढलीच्या हातामध्ये एका धावीसोबत वाढ दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न मात्र इथे सिंगल सोबत तापता. पंचांकडे अपील खूप मोठे. मिस्टर दत्तजी कदम इथे तिसऱ्या पंचांकडे मदत मागताय. एक हात मदतीचा तिसरे पंच उच्च न्यायालयामध्ये इथे अपील केली गेली आहे आणि काहीच वाद इथे निर्णय येईल. पेंडिंग डिसिजन. पेंडिंग डिसिजन तिसरे अंपायर चेक करताय. काहीच वेळात निर्णय येतोय. कॉल येतो 3 अक्षरामध्ये OUT. रेड सिग्नल. फलंदाज बाद. बॅट खूप वरती आहे आणि बॉल यष्टांना लावलाय. अशा प्रकारे विकेट मिळते. नवीन बॅटर बॅटिंग मार्कवरती वाळू दाखवत असताना पाहायला मिळेल. 55 धावा दाफलकावर. अशा प्रकारे इथे पुन्हा एकदा विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळते. फलंदाज माघारी परतलेला बॅटर 56 धावा दाफलकावरती अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला इथे तुम्हाला पाहायला मिळेल. येणारा पुढचा चेंडू 5वा बॉल इथे घेऊन येतो. सरळ गोलंदाजी मार्कवरती माधव रोखलं. धावसंख्या थांबवली. त्या पलीकडे अपोनंट टीमला काहीसं लालचही दिलं परंतु धावा इथे रोखलेला पाहायला मिळत आहे. मागील 2 ओव्हरमध्ये 44 धावसंख्या होती. इथे तिसऱ्या ओव्हरमध्ये काहीशी कमी धावसंख्या आली. त्या पलीकडे पाहिलं तुम्ही मैदानात धावसंख्या रोखलेली. अशोक या खेळाडूसाठी कॅश प्राइज लागली जाते 2 षटकारासाठी. मिस्टर नवनाथ आणि तसेच मिस्टर विशाल यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज असे 2000 रुपयाचं बक्षीस लागलंय अशोक या खेळाडूसाठी. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. धावा दाफलकावरती 56 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. तर उरलेला एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक बाकी. कर नाही त्याला डर कशाचे मन वाईट विचाराने मल्लीन होते. सहनशीलतेने कृताला जिंकता येते. मरावी परी कीर्ती रूपी उरावी. सदाचार हा माणसाचा सर्वात सुंदर अलंकार आहे. स्वतःचा उगुण शोधणे ही गुणांची पूर्तता आहे. इथे सिंगल घेतले जाईल. त्या सिंगल सोबत होईल वाढ दाफलकावरती 1 अंकाने. ओव्हर नंबर 4 इथे संपेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 211 निगडोळ या संघाची धावसंख्या 57. या ओव्हर मध्ये 3 धावा येत आहे प्लस 2 विकेट. उरलेला 6 चेंडूचा खेळ
उरलेल्या 6 चेंडूचा खेळ इथे बाकी शिल्लक असताना तुम्हाला पाहायला मिळते वळीयात अंतिम ओव्हरकडे 57 धावा धावफलकावरती रेस आहे जिंकण्याचे 100 लोकांच्या शर्यतीत जिंकायचं असेल तर 99 लोकांचा विचार करायचा नसतो तुटायचं नसेल तर किती बनायचंही याच्यावरती विश्वास हवा पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटांनाही टणकावून सांगावे या आता 72 नजर रोखून नजरेमध्ये द्यावे आयुष्याला प्रत्युत्तर येणारा पुढचा चेंडूवर मधील मोठ्या फटक्याला फरीत इकडे स्टेट लॉंग ऑफच्या दिशेमध्ये फिल्डर पोहोचता बॉलवरती माधवच्या हातामध्ये चेंडूला कॅरी केला आणि त्यानंतर इथे मात्र सिंगल वरती थांबता 1 धावी सोबत होती वाढ उरलेल्या 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक 58 धावा धावफलकावर सूर्य अस्ताला जातो हळूच क्षितिजावरती रंग उधळतो मनात मात्र प्रकाश राहतो कारण पुन्हा एकदा सूर्य उगवतो स्वप्नांच्या वाटेवरती चालत असताना अडथळे येतात निशब्द पण पाऊल मात्र थांबत नाही क्रिकेटच्या खेळामध्ये येणारे अजून 4 चेंडू बाकी शिल्लक असताना पाहायला मिळत आहे संध्याकाळच्या सत्रामधील रंगलेला हा डाव या तोर संघामध्ये राऊंड द विकेट पुढचा चेंडू फळा उद्ध्वस्त कावळा बसला फांदी मुडाली बघतोयस काय तुझी दांडी 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 उडाली दांडी गुल्ली विकेटचं पतन फलंदाज माघारी परतेल या बॉलवरती विकेट मिळते बॅटर लगेच बॅटिंग मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल अशा प्रकारे धावा धावफलकावरती 58 आहेत फलंदाज माघारी परततोय दिव्याडीला संध्या की आपण सुमधुर संगीत कमावून डिसे होऊन जातोय गाड्या खिलाड़ी हो अपना खेल खेलना जानता हूँ जहां से भी गुजरूंगा अपना रास्ता बना लूंगा नाम है रामदास थाने वाली 3 गेंदों का खेल मात्र बचा हुआ 58 रनों पर स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ राउंड द विकेट अगली गेंद हवा में है नीचे फील्डर दूर रहेंगे ना ही ईंट से ना ही पत्थर से मैं जवाब दूंगा अपनी तलवार से तर 57 में चमक उठी वो तलवार पुरानी थी क्या खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली रानी थी इस बार षटकार आता हुआ फिर से एक बार 2 सिक्स आए तो 1000 रुपए का कैश प्राइज लगता हुआ नवनाथ और मिस्टर विशाल की ओर से फिर से एक बार गेंद को भेजा है बाउंड लाइन के बाहर षटकार अजून एक षटकार आल्यास मिस्टर नवनाथ आणि मिस्टर विशाल यांच्या वतीने 1000 रुपयाचे कॅश प्राइज असे 2000 रुपयाचं बक्षीस आणि बळीराजा कृषी सेवा केंद्र गणेशजी गांगोडे यांच्या वतीनेही 1000 रुपयाचं बक्षीस येणारा 1 चेंडू बाकी शिल्लक येईल का तिसरा आणि इथे मात्र जी दगदग वाढली होती ती मात्र पूर्णपणे शांत होते तर एक धाव पूर्ण होते दुसरी धावही पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होता तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ते पूर्ण होणार नाही 2 धावा मिळत आहे ओव्हर नंबर 5 पहिल्या इनिंगचा खेळ संपतोय धावसंख्या 72 या अंकावरती जाऊन पोहोचले आहेत 73 धावांचं ठेवलेलं टार्गेट अंबाड या संघासमोर तुम्हाला पाहायला मिळेल पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय 72 धावा धावफलकावरती आहे तिथे शिवाजी उमरे साहेब बडकेच इथे मुख्य मंचावरून इथून रजा घेतात त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो धावा 72 जोडले आहेत 73 धावांचे ठेवलेले टार्गेट इथे पाहायला मिळेल तर पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय कुठे जाऊ नका पाहत राहा सरपंच उपसरपंच चषक निगडोळ 2025 2025 चा थरार भेटूया लगेच दुसऱ्या इनिंग मध्ये
तो चौकार, चौकाराने आक्रमण केलंय. अपोनंट संघ अंबाड संघ तुम्हाला पाहायला मिळेल. धनराजच्या बॅट मधून आलेला हा पहिला चेंडू, दमदार फटका 4 धावेचा. ते चौकार मिळतोय, चौकाराने खातं खुललं जातं अंबाड संघ 77 धावेचं. ते लक्ष गाठायचं तर येणारा दुसरा चेंडू वर मधील दुसरा चेंडू ही इथे पूर्णपणे बॅटवरती आला नाही. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, चेंडू अडणार नाही. बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. विडुदे गगनाला चौकारांची ललकार आणि येतो इथे चौकार. चौकाराने होते पाडदा फलकावरती 8 धावा धाव जाऊन जोडलेलं पाहायला मिळतं. प्रत्येक बॉलवरती इथे लढण्याचा ध्यास आहे, लढण्याचं स्वप्न आहे, लढण्याची जिद्द आहे. तर येणारे पहिले 2 चेंडू पाहिले तुम्ही, 8 धावा जोडलं जातं. येणारा तिसरा बॉल ओव्हर मधील पहिल्या 2 चेंडूवरती सुरुवात चांगली. येणारा तिसरा चेंडू ओव्हर मधील इथे पडतो राईट बोर्ड विकेटचा मारा पुन्हा एकदा. ओहो हो, पुन्हा एकदा समोर समोर उंच गेलाय हा बॉल. फिल्डर येतोय खाली आणि तुम्ही पाहताय ते झेल ड्रॉप. एफर्ट चांगले, लागलं असेल बघून घ्या, लागलं असेल बघून घ्या. प्रयत्न इथे चांगला केला गेला होता, परंतु लागले असेल बघून घ्या. पंच तुम्ही देखील शोर असाल तर मध्ये ठेवा, लागलं असेल तर बसून द्या, कारण खेळ महत्वाचा इतकाही नाही. शरीराला जपा, लागलं असेल बघून घ्या. खेळताना स्वतःची काळजी घ्या. एखादा बॉल अडला नाही तरी चालेल, एखादी कॅच घेता आली नाही तरी चालेल, परंतु स्वतःची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच आपली संपत्ती आहे आणि आपल्या आरोग्याला जपा, आपल्या शरीराला जपा. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू पर दिला वळव इथे होता, अडवण्याचा प्रयत्न चांगला केला गेला होता. पहिली होता पण चुडला, कसं झेलही सुटला, स्क्वेअर कट केलंय बॉलला. डीप कव्हर पॉइंटच्या दिशेमधून चेंडू जातोय निघून. 1000 रुपयाचं बक्षीस येतंय, 501 रुपयाचं बक्षीस येते धनराजसाठी. बळीराजा कृषी सेवा केंद्र चे प्रोप्रायटर गणेशजी गांगोडे यांच्या वतीने 501 रुपयाचं बक्षीस शेवटच्या दिवसामध्ये ऑनलाईन पे केले जातील, कारण शेवटच्या दिवसामध्ये सर्व बक्षीस वाटप होतील. इथे 501चं बक्षीस येत आहे, नाव नोंदवायचं आहे. धनराजच्या खेळाडूचं तर येणारा पुढचा 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 16 धावा दापलकावरती नोंदवलेल्या. पुन्हा एकदा स्क्वेअर कट केले बॉलला, पॉइंटचा फिल्डर खाली होता. चेंडू डीप कव्हर मध्ये खूप वेगाने पळतोय, प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेला हा चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलेला बॉल, चौकार येतो. 20 धावा जोडल्या जात आहे पहिल्या 5 चेंडूवर. उरलेला एका चेंडूचा खेळ शिल्लक. हे चांगलं कनेक्शन आहे, फिल्डर होता परंतु चेंडूला बीट करून इथे एक धाव तर पूर्ण केली जाते सहजरित्या. एका धावेने होते वाढ फलकावरती 1 अंक सोबत बदलता स्कोरही तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल. 21 धावा धावफलकावरती अंबाड या संघाची धावसंख्या नोंदवलेली. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिला तुम्ही, धावा मोठ्या संख्येने जोडल्या. दुसऱ्या इनिंगचाही खेळ जबरदस्त रित्या सुरू असताना पाहायला मिळतो. 21 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. ओव्हर नंबर लगेच इथे 2 ला सुरुवात होत असताना पाहायला मिळते. तत्पूर्वी गाणं वाचलं रिजेला देऊया संधी, ऐकूया सुमधुर संगीत. पहिला चेंडू वर बदल इथे पडतो आणि पहिल्या बॉलवरती मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेलेला. स्लिपच्या हातामध्ये चेंडू थांबतोय विकेटचा. ते पथन तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटर गोल आहे तिसरा पंचांकडे गोलंदाज चेक करण्यासाठी. पंच तुम्हीच इथे बघण्यासाठी यायचं आहे, कारण जे तिसरे पंच होते ते आयोजक होते आणि आयोजक मध्ये आहेत त्या गटासोबत इथे पंचांचा निर्णय अंतिम राहील.
विजय सर, तुम्ही एक मिनिटासाठी या. एकवीस अंकावरती एका विकेटचं नुकसान आहे. नवीन बॅटर बॅटिंग मार्कवरती दाखल. नंबर 14च्या जर्सीवरती भगवान बॅटिंग मार्कवरती दाखल होतोय. पहिला चेंडू इथे विकेट मिळतोय आणि बॅटर बॅटिंग मार्कवरती भगवान दाखल झालेला पाहायला मिळतोय. येणारा दुसरा चेंडू बरोबर इथे लगेच गोळीता गोलंदाजी मार्कवर धावा दाफलक्यावरती 21 पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा जोडल्या गेल्या. 21 त्या पलीकडे दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे विकेटचं पतन होतं. तर भगवान जबाबदारी सोबत मैदानात उतरतोय. टॉप ऑर्डर मध्ये नेहमीचा अफलातून खेळ करतो. मैदानासमोर लॉप करणं, ऑन साईडला पुल करणं, स्क्वेअर कट करणं, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळणं खेळाडू शैली आहे. उजव्या हाताचा फलंदाज भगवान बॅटिंग मार्कवरती दाखल झाला. तर येणारा या ओव्हरमधील दुसरा चेंडू आणि आता सेकंड बॉलकडे बॉलिंग ट्रॅकवरती येणारा या ओव्हरमधील दुसरा चेंडू इथे पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती पहिला विकेट पडली आणि त्यानंतर येणारा दुसरा चेंडू राईट बोर द विकेटचा मारा. समोर स्टेजच्या दिशेमध्ये चेंडूला अडवण्याचा प्रयत्न दूरवरती राहतोय. चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे मिळताय 4 धावा. चांगले कनेक्शन न आलेल्या मैदानात इथे जी मनसुबा आहे ती दाखवलेली आहे. बॉलला पाठवले सीमारेच्या पलीकडे स्टेजच्या दिशेमध्ये मिळताय 4 धावा. 4 गाडी होते. पाडदा फलकावरती बदलतो स्कोर 25. येणारा तिसरा चेंडू ओव्हर द विकेटचा मारा. इथेही मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेलाय. हिरव्या रानात तांबड्या माळा चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार पार पार. येतोय षटकार. षटकारारी होते पाडदा फलकावरती 31 अंकावरती धावा. 31 धावा दाफलकावरती जोडलेल्या. अजून 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. कनेक्शन चांगलं केलं गेलं. बॉलला पाठवलं सीमा रेषा पलीकडे. रिफ्लॅक्शन मध्ये तुम्ही बघू शकता ताकद आणि टायमिंग या दोन गोष्टींचा संगम.
तर टिवट या बॉलवरती 0. येणारा पुढचा चेंडू बरोबर इथे पाहायला मिळलं. धावा फलकावरती 31 अंकावरती जोडले गेले आहेत. कनेक्शन चांगलं केलं होतं सोमनाथजी टिपणे साहेब यांचं शुभागमन झालंय. 501 रुपयाचं बक्षीस लगातार 3 षटकारासाठी लागलं जात आहे. इथे आल्या आल्या बक्षिसाचा वर्षाव सोमनाथजी टिपणे यांच्या वतीने लागला जात असताना पाहायला मिळतोय. 501 रुपयाचं बक्षीस. तर येणारा चेंडू बरोबर उपरच्या विकेटचा मारा पुन्हा एकदा मोठ्या फटक्याला प्रयत्न तर केला होता. फिल्डर आहे बॅकवर्ड शॉट लेग मध्ये. बॉल फील्ड करतो. या बॉलवरती धावा घेतली जाणार नाही. उरलेला एक चेंडू बाकी शिल्लक. पण तुम्ही बघण्यासाठी या. पण निर्णय कळवायचा तुम्ही. पुढील बाचला उशीर होतोय. पण निर्णय जो असेल तो देऊन टाका मध्ये. पुढील बाचसाठी उशीर होतोय. चला पण थोडं फास्ट घ्या. निर्णय देऊन टाका मध्ये आणि बाचला सुरू ठेवा.
त्याला पंच निर्णय देऊन टाका तुम्ही आणि मॅचला सुरू ठेवा. मॅचला उशीर होते. पुढील सामना हे आपल्याला अजून खेळवायचा आहे. त्याला पंच मॅच सुरू करून द्या तुम्ही. निर्णय काय आहे तो कळू द्यायचा आणि मॅच सुरू ठेवायची आहे. फलंदाज इथे चेंज राहील. 2 चेंडू बाकी शिल्लक. एक धाव ऍड होते. धावफलकावरती झालेला बदल 32 धावा. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक. या दुसऱ्या ओव्हर मधील बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतं तर बॉलिंग ट्रॅकवरती येणारे अजून 2 चेंडू बाकी शिल्लक आहेत. बॉल प्रे हिट. 2 चेंडू बाकी शिल्लक. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हरमध्ये ते घेऊन येतात गोलंदाजी मार्कवरती वाळू. तर 2 बॉल बाकी शिल्लक आहेत. नेक्स्ट बॉल 32 धावा धावफलकावरती. मंबाड या संघाची धावसंख्या. चेंडूपर बदल इथे पडतोय. वाट आणि बॉलचा संपर्क होते क्षणीय. या चेंडूला खेळून काढलं जात आहे. डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फिल्डर पोचणार नाही. चेंडू जातो निघून. चौकारा करता इथे 4 धावा आलेल्या पाहायला मिळतात. 4 अंकाने बदलता स्कोर 36 अंकावरती उरलेला
एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक ओव्हरमधील. उरलेला एक बॉल इथे बाकी शिल्लक असताना पाहायला मिळेल. वळूयात अंतिम बॉलकडे. धावा दाखल 36 या 36 धावीसोबत उरलेला एका चेंडूचा खेळ मात्र शिल्लक बाकी. 36 36 धाव संख्या लास्ट बॉल ओव्हरमधील. वेग होता बॉलला इथे स्लिपच्या हातामध्ये चेंडू थांबतोय. सिंगल घेतली जाईल त्या सिंगल सोबत ओव्हर नंबर 2 संपेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37 धावा दाफलकावरती आहेत. आंबाड या संघाची धावसंख्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावा हव्या आहेत. 18 बॉलमध्ये 36 धावीचं उरलेलं 21 मात्र शिल्लक बाकी असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर लगेच इथे 3 ला सुरुवात केली जाईल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा दाफलकावरती 501 रुपयाचं बक्षीस कंटिन्यू चालू आहे. सोमनाथ टिपणे यांच्या वतीने लगातार 3 षटकार. हॅलो जुर्बाचे तुम्हाला पाहायला मिळेल मध्यस्थ जाऊन पोहोचते कारण 37 धावा जोडलेल्या आहेत. 18 चेंडू मध्ये 36 ची आवश्यकता. बॉलिंग मार्क होती. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. 6 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर घ्यायचे आहेत. 6 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर उभे दाखल असताना तुम्हाला पाहायला मिळतं. तर पहिला चेंडू तिसऱ्या ओव्हरचा बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज दाखल होत आहे. तिसऱ्या ओव्हरला प्रेझेंट करताय गोलंदाजी मार्कवरती भरत. पहिला चेंडू असेल या ओव्हरमधील. धावा उडायच्या आहेत. धावा डिफेंड करायच्या आहेत. क्रिकेटचं प्रपोज प्रथमतः पहिला संघ धावा घेण्याचं वळण घेतोय. दुसरा संघ धावा रोखण्याचा प्रतिबंध घालतोय. अशा प्रकारे क्रिकेटचा खेळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 18 चेंडू मध्ये 36 धावींचं उडलेलं आव्हान. स्वीकार करा संकटांना लढून त्याच्यावरती मात करा. सोडा पराजयाची चिंता. भीतीला गाडून टाका. भीतीला दूर ठेवा आणि लढा. मैदानाच्या आतमध्ये लढता लढता हरलो तरी चालेल परंतु जिंकणाऱ्याला घाम नेहमीच फुटला पाहिजे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 36 धावा हव्या आहेत. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात भरत करतोय. पहिला चेंडू या ओव्हरमधील. टॉस होता. फिल्डर आहे लॉंग ऑफ मध्ये. वाडिश लॉंग ऑफला चेंडू पळतोय. इथे डोक्यावरून चेंडू ओळखी देतोय आणि त्या पलीकडे इथे हा चेंडू जातोय निघून बाउंड लाईनच्या बाहेर. मिळता इथे 4 धावा 4 अंकांनी होते वाढ दाफलकावरती सुरुवात. या ओव्हरची तुम्ही पाहिलेली ओव्हर फुल टॉस होता आणि भगवानच्या बॅट मधून आलेला हा चौकार इथे तुम्हाला पाहायला मिळेल. चौकाराने होते वाढ. 41 17 चेंडू आणि 32 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. प्रत्येक बॉल महत्वाचा. प्रत्येक धाव महत्वाची ठरेल. बॉलिंग मार्कवरती नेहरा पुढचा बॉल ओव्हर बदल. बॅटफूट बनवलंय बॉलला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती इथे जरूर केला जात असताना तुम्हाला पाहायला मिळते खूप वेगाने. दुसरी धावही सहजरित्या इथे पूर्ण केली जाते. त्या 2 अंकांनी होती वाढ धावफलकावर. 43 अंकावरती धावसंख्या. अजून 16 चेंडू आणि 30 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. 2 धावा इथं 2 अंक सोबत बदलता स्कोरही तुम्हाला पाहायला मिळतो. टोटल 43 धावसंख्या धावफलकावरती. 16 चेंडू शिल्लक आहेत. 30 धावेंची आवश्यकता आहे. ट्रॅकवरती येणारा पुढचा बॉल ओव्हर बदल. पटकट खेळण्याचा प्रयत्न होता. गलीचा फिल्डर बॉलवरती पोहोचतोय आणि घेण्यामध्ये यशस्वी होत असताना पाहायला मिळतो. 1 धावेसोबत होते वाढ. 15 चेंडू आणि 29 धावेंचं उडलेलं अजून आव्हान इथे बाकी शिल्लक आहे. जिंकण्यासाठी एकच गोष्ट करायची. हरल्यानंतर पुन्हा एकदा तयारी जिंकण्याची आणि जिंकण्याचीच ठेवायची. 15 चेंडू मध्ये 29 धावा. समोर आहे. टार्गेट समोर आहे. जिंकण्याचं ध्येय समोर आहे. स्वप्न मात्र फक्त आणि फक्त या चमचमत्या सोन्यासारख्या ट्रॉफीवरती नाव कोरायचं आहे. परीक्षण इथे चांगलं पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट बॉल पळतोय स्ट्रेट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. फिल्डर निलेश या चेंडूला पकडतो. 1 धाव घेतली जाते. 1 धावेने होते वाढ फलकावर. 14 बॉल 28 इक्वेशन समोर. 14 चेंडू मध्ये 28 धावेंचं सोडलेलं आव्हान इथे बाकी शिल्लक असताना पाहायला मिळते. 45 धावसंख्या धावफलकावरती नोंदवलेली. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू पर बदल. अजून 2 बॉल बाकी शिल्लक आहेत या षटकातील तुम्हाला पाहायला मिळते. तर येणारा पुढचा चेंडू 5वा बॉल म्हटलं जातोय. भगवान पाठीमार्गवरती सज्ज. मोठ्या फटक्याला प्रयत्न. चेंडूवरती वेग बघा तुम्ही. खूप वेगाने वाऱ्याच्या वेगाने अगदी बंदुकीतून सुटलेल्या गोळीच्या प्रमाणे हा चेंडू जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन तुम्ही सावतोय. उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक. 13 बॉल मध्ये 28 धावा. चेंडू 28 धावींचं इक्वेशन. क्लिक केलाय बॉलला. फिल्डर आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेसोबत होते वाढ धावफलकावरती. दुसरी धावही घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला जातोय आणि खूप वेगाने इथे 2 धावाही पूर्ण होत आहे. या 2 अंकासोबत बदलता स्कोर 47. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावा पाहिजे आहेत. उरलेल्या 12 चेंडू मध्ये 26 धावेचं उरलेलं आव्हान इथे तुम्हाला पाहायला मिळतं. बाकी शिल्लक असताना जिंकेल कोण याच्यावरती नजर. अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळेल. विजेता संघ वर्सेस बंदारपाडा. या 2 संघांमध्ये अंतिम फाईट. अंतिम 8वा दिवस पोल जातो मला पाहायला मिळतो. जिंकेल कोण आणि या चमचमत्या सोन्यासारख्या ट्रॉफीवरती
आपल्या गावाचं नाव कोण करेल याच्यावरती जर सर्व प्रेक्षकांचे ओव्हर नंबर लगेच इथे 4 ला सुरुवात होते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा, 12 चेंडू आणि 26 धावा जिंकण्यासाठी. बारा चेंडू मध्ये 26 धावा पाहिजे. ओव्हर नंबर 4 ची इथे पहिला चेंडू वर बदल यात ओव्हरकडे पहिला चेंडू इथे गोलंदाज मार्कवरती फंड जात असताना पाहायला मिळतो. तर 12 चेंडू आणि 26 पहिला बॉल ओव्हर बदल बॅटिंग स्टान्स घेतला जातो निलेश या खेळाडूसमोर. यावरचा पहिला बॉल इथे सर पाहायला मिळतं. पहिला चेंडूवर बदल पहिला फरकला इथे जाऊन दिला, सोडून दिला. एक धाव घेण्याचा प्रयत्न दुर्वळती राहील. पंचांचा इशारा त्वरित येतोय वाईड. एक धाव इथे धाफलकावरती. 12 चेंडू आणि 25. 12 चेंडू मध्ये 25 धावींचं उरलेलं आव्हान इथे पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती पहिला चेंडू यावरचा बॉलिंग मार्कवरती येणारा पहिला बॉल चौथ्या ओव्हरमधील. 12 चेंडू 25 धावा. समीकरण तर चांगला आहे दोन्ही संघासाठी, परंतु जिंकेल कोण याच्यावरती खूप मोठी पैज सुरू आहे मैदानात. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील. जेव्हा जेव्हा लढाई अस्तित्वाची असते तेव्हा तेव्हा तुमचं सतत ज्ञान ब्रह्मज्ञानाप्रमाणे वापरावं लागतं. कारण दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तुम्हाला युद्ध जिंकता येत नाही. त्यासाठी स्वतःच्या छाताडामध्ये दम हवा. एक धाव पूर्ण होते. चेंडू थांबणार नाही. वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला इथे चौकार तुम्हाला पाहायला मिळते. चौकार आणि होते वाढ दाफलकावरती 52. 11 बॉल आणि 21 धावा जिंकण्यासाठी. मिस फील्ड होते. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातो निघून. रिफ्लॅक्शन मध्ये बघू शकता टप्पा खाऊन अतिशय बाउन्स होऊन चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारा करता चौकार आणि होते वाढ दाफलकावरती. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावी सोडलेलं आव्हान. 21 बाकी असताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवर येणारा दुसरा चेंडू वर बदल. फील्डमध्ये चेंजेस. बॉलिंग ट्रॅकवरती येणारा दुसरा बॉल इथे पाहायला मिळतो. पहिल्या 2 एक चेंडूवरती पहिलं 5 धावा सोडल्या गेल्या. त्या पलीकडे तुम्हाला पाहायला मिळेल बॅटची कडा घेऊन यष्टांचा वेध घेतला गेलाय. फलंदाज होते बाद इथे निलेश. बॅक टू द पवेलियन. विनायक मैदानात दाखल. 10 बॉल आणि जिंकण्यासाठी 21 धावींचं उरलेले समीकरण इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पाहिले तर धावा फलकावरती रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे. एका दिशेमध्ये धावा चेस करण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोन्ही दिशेमध्ये ही लढाई सुरू असताना पाहायला मिळते. उरलेले 10 बॉल आणि 21 धावा जिंकण्यासाठी. दहा चेंडू 21 धावेची ही शर्यत तुम्हाला पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. तर येणारा पुढचा बॉल ओव्हर मधील मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेलाय. बॉल पाठवलाय सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. विनायकच्या बॅट मधून येतोय सुपर 6 षटकार. 9 चेंडू आणि 15 धावा. 9 चेंडू आणि 15 धावीचं उडलेलं आव्हान इथे पाहायला मिळते. षटकार येतोय. षटकाराने होते वाढ दाफलकावरती. प्रॉपर कनेक्शन टायमिंग टेक्निक या दोन गोष्टींचा संगम नजर चेंडूवरती होते. आणि त्या पलीकडे तुम्ही पाहता चेंडू वावरामध्ये पाठवलाय 6 धावेंकरता. 9 चेंडू 15 धावा. बॉली मार्क होते. येणारा पुढील 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक या ओव्हर मधील इथे पाहायला मिळतो. येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील वाढता 58 अंकावरती. 58 धावीसोबत येणारा पुढचा बॉल इथे पाहायला मिळतो. मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेलाय. चेंडू हवाई सफर जातो निघून सीमा रेषा पलीकडे. 6 धावेंकरता समीकरण पूर्णपणे बदललंय. 8 धावा 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजे उरलेल्या 8 चेंडू मध्ये. 8 बॉल आणि 9 धावींचं उडलेलं आव्हान इथे बाकी शिल्लक असताना पाहायला मिळते. कनेक्शन प्रॉपर होतंय. बॉलला पाठवलंय सीमा रेषा पलीकडे षटकार करता.
येणारे 2 चेंडू बाकी शिल्लक ओव्हरमधील. इथे बॅक टू बॅक 2 षटकार येतात आणि षटकाराने पूर्णपणे मॅचचं समीकरण बदललं गेलंय. विनायकच्या बॅटमधून पाहिला आलेल्या पहिल्या 2 चेंडूवरती 12 धावसंख्या जोडलेली. नेक्स्ट बॉल ओव्हरमधील 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. चौसष्ट धावा धावफलकावरती इथे नोंदवले जात आहे. अशा प्रकारे पाहता तुम्ही 2 विकेटचं नुकसान मात्र आहे आणि त्या पलीकडे तुम्ही पाहिले तर धावा धावफलकावरती पूर्णपणे समीकरण बदलले गेले. 8 बॉल आणि 9 धावा जिंकण्यासाठी येणारा पुढचा चेंडू पर्वतील फटकेला प्रयत्न, सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न राहील. फिल्डर नाही तर 1 धाव होते, पूर्ण 1 धावी सोबत होते बाड. 1 धाव मात्र मिळते. 7 चेंडू आणि 8 धावा जिंकण्यासाठी उरलेला एका चेंडूचा खेळ यावर मधील बाकी शिल्लक. सात चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावीची आवश्यकता असताना पाहायला मिळते. बॉलिंग मार्क होते पडलं जातं. अंतिम चेंडूचा खेळ ते बाकी शिल्लक असताना पाहायला मिळते. 65 धावसंख्या धावफलकावरती नोंदवलेली. 2 षटकार आले खेळामध्ये. खूप मोठा ट्विस्ट तुम्ही पाहिला आणि त्या पलीकडे पाहताय तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जरूर जिंकण्यासाठी मात्र इथे 8 धावा दोन्ही संघाला महत्वाच्या. नेक्स्ट बॉल फुल टॉस आणि या चेंडूला टॉस केलं गेलंय. फिल्डर येतोय खाली, झेल होते ड्रॉप. दुसरी धावाही घेण्याचा प्रयत्न ठेवला गेलाय. इथे 2 धावा बेत आहे. 2 अंकासोबत ओव्हर नंबर 4 संपतोय. 6 धावा जिंकण्यासाठी उरलेला 6 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. 6 बॉल मध्ये पाहिजे तर 6 धावा जिंकण्यासाठी तर लास्ट ओव्हरची इथे सुरुवात लगेच केली जाते. चला थोडं फास्ट घ्या. उरलेल्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक गाडी जिंकण्यासाठी मात्र 6 धावा हव्या असताना पाहायला मिळतं. बॉलिंग मार्क होती शेवटच्या षटकाला ते प्रेझेंट केलं जाईल. 6 चेंडू मध्ये पाहिजे तर जिंकण्यासाठी 6 धावीची आवश्यकता. धावा धावफलकावरती 67 जोडले गेले आहेत आणि त्या 67 धावीसोबत 2 विकेटचं नुकसान. बॉलिंग मार्क होती पाहिजे तर खूप मोठं षटक. यावर मध्ये 2 षटकार येतात, 1 चौकार येतोय. 2 धावा, 1 धावा, 1 वाईड आणि 1 विकेट. अशा प्रकारे या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च होत आहे. उरलेल्या 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक बाकी असताना पाहायला मिळतोय. वळूया अंतिम ओव्हरकडे. शेवटचे षटक हाताला जात आहे. सागर गोलंदाजी मार्क होती दाखल. पहिला बॉल या ओव्हर मधील 6 बॉल आणि 6 धावा जिंकण्यासाठी. पहिला चेंडू 6 चेंडू मध्ये पाहिजे तर 6 धावा जिंकण्यासाठी इथे पहिला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जबावतोय. सुरुवात इथे 0 केली जाते. 5 चेंडू आणि 6 धावा जिंकण्यासाठी हवा आहेत. बॉलिंग ट्रॅक मध्ये येणारा दुसरा बॉल ओव्हर बदलला. पहिल्या बॉलवरती 0 जोडलाय. येणारा दुसरा चेंडू इथे पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये 6 धावे जोडलेले. इक्वेशन 67 धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. पलीकडे पाहिलं तर तुम्ही अजून इथे फील्ड बद्दल कसा बदलावही केला जातोय. येणाऱ्या पुढचा चेंडू ओव्हर मधील विनायक बॅटिंग मार्कवर फटकेला प्रयत्न राहील आणि चेंडू लॉंग स्टॉप मध्ये खूप वेगाने निघून जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे चौकार मिळतोय. चौकाराने होते बाद. धावफलकावरती बदलता स्कोर 71 या अंकावरती धावा. 2 धावा पाहिजे उरलेल्या 4 चेंडू मध्ये. उरलेल्या 4 बॉल मध्ये पाहिजे तो 2 धावा जिंकण्यासाठी. हे तुम्ही पाहिलं धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि त्या पलीकडे पाहिलं तर 71 या अंकावरती धावसंख्याही पुढे जाऊन सरकलेली. इथे 2 धावा पाहिजे उरलेल्या 4 चेंडू मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर येणारा पुढचा चेंडू ओव्हर मध्ये पुन्हा एकदा फेस केला जात असताना पाहायला मिळतोय. आता पुढील बॉलकडे बॉलिंग मार्क होत येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील 4 चेंडू मध्ये 2 धावा जिंकण्यासाठी. जेव्हा जेव्हा पराकष्टा करण्याची वेळ येते तेव्हा तेव्हा पराकष्टा केली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढील समीकरण सोपं जातं. आणि प्रथमतः तुम्ही जर सोपा मार्ग निवडला तर तुम्हाला त्या पलीकडे पराकष्ट करावी लागते. अशासाठी इथे लढावं लागतं. 4 बॉल शिल्लक आणि 2 धावा जिंकण्यासाठी येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील
नेक्स्ट बॉल एकदा घेऊन येतो सर सागर गुलंदाजी मार्कवर. तर मागील बॉलवरती पाहिलं तुम्ही चौकाराला त्या पलीकडे इथे समीकरण बदललं. अगदी 2 पावलावरती दूरवरती येणारे पुढचा चेंडू 4 चेंडू इथे कशा प्रकारे प्रेझेंट केलं जातील हे बघणं योग्य ठरेल. पुढचा बॉलला बॅट बॉलचा संपर्क फिल्डर आहे स्क्वेअर लेग मध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये कसं फेस फील आणि मॅचला इथे जिंकलं जाईल. अंबाड असं विजेता होत असताना पाहायला मिळतोय. विजेता संघाचं खूप सारं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाने खेळायला चांगलं प्रेझेंट केलं त्यांचे खूप सारे कौतुक. अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम अंबाड आणि बंधरपाडा या दोन संघामध्ये मॅच आपण पाहणार आहोत. अंतिम सामना त्याला लगेच टॉस करण्याकरता यायचा आहे. दोन्ही संघाचे कॅप्टन्स बोथ टीम कर्णधार टॉस लगेच होतोय आणि पैकी इथे केली जाईल या दोन संघामध्ये टीम अंबाड वर्सेस बंधरपाडा. हॅलो हॅलो चला दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे. बंधारपाडा वर्सेस अंबाड या दोन संघामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसामधील अंतिम सामना ते टॉस लगेच केला जातोय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे दाखल होता. आपण टॉस करतोय. बंधारपाडा वर्सेस अंबाड. हॅलो हॅलो टॉस होतो. टॉस जिंकला टीम अंबाड या संघाने. त्याला निर्णय लगेच कळवायचा. क्षेत्ररक्षण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. बंधारपाडा सगळं तुम्ही बॅटिंग करणार. त्याला फील्ड सजवायचे लगेच बॅटिंग मार्ग होती. टीम बंधारपाडा हा संघ राहील. बॅटिंग करण्यासाठीही थांबायचं. लगेच बॅटिंग मार्ग होते. बॅट्समन मध्ये पाठवायचे आहेत. टॉस जिंकला. क्षेत्ररक्षण निवडलं. 3 षटकाचा सामना राहील या दोन संघामध्ये. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण निवडले टीम अंबाड या संघाने. तर मॅचला होते सुरुवात.
मॅच होते सुरू नुकतेच अकबर झाले. दीपक भाऊ कवर यांचं शुभ अकबर झाले, त्यांचं करतो हार्दिक सरचं स्वागत. चला मॅच प्ले करायची आहे, लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. 3 ओव्हरचा सामना राहील. मॅच होते सुरू, 1 ओव्हर सर्कल राहील. 5 होते सुरुवात, लगेच वाटी मार्क होती सलामी जोडी दाखल. चला बॅटर थोडं लवकर घ्या. मैदानात दाखल होत आहे सलामी जोडी म्हणून तुम्हाला पाहायला मिळेल. विठ्ठल बॅटिंग मार्क होती, देवा गोलंदाजी मार्क होती दाखल होतं. अशोक नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये दाखल होतोय. तर मॅच होती सुरू, 3 षटकाचा सामना. पॉवर प्लेचं पहिली षटकी हाताला जाईल. यात मॅचला सुरुवात, पहिलं चेंडू खेळपट्टीवर. आजचा अंतिम दिवस बोलचा आणि अंतिम सामना इथे तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम 8 मध्ये जाण्यासाठी दोन्ही संघ लढता एकमेकांसमोर. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू खेळपट्टीवरती घेऊन येतोय देवा विठ्ठल या खेळाडू समोर. मॅच झाली सुरू, राईट अबोर द विकेटचा मारा. पहिला चेंडू पाहिला परखला, इथे कट करण्याचा प्रयत्न केला होता. वाईडचा इशारा पंचाचा, तिसरा पंचांकडे कॉल केला गेलाय वाईट बॉल चेक करण्यासाठी. कॉल कोणाचा आहे पंच? अंपायर कॉल कोणाचा आहे? फिल्डिंग टीमचा आहे की अंपायर्स कॉल आहे? अंपायर्स कॉल. तिसरा पंचांकडे वाईट बॉल चेक करण्यासाठी. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडू इथे जमा झालेला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती 0 जोडलेला पाहायला मिळतो. तर बॉलिंग मार्कवरती येणार दुसरा चेंडू ओव्हर मधील. राईट अबोर द विकेटचा बारा इथे केला जात असताना पुन्हा एकदा बॅटारी पोहोच झाल. कसा संपर्क आणि त्या संपर्कासोबत इथे केले जाते. पुन्हा एका अंकाने धावसंख्या पुढे सरकेल, खातं खुललं जाईल टीम बंधरपाडा या संघाचं. तर पहिल्या ओव्हरचा खेळ, पहिले 2 चेंडू झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती 0, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव येते. अशोक बॅटिंग मार्कवर. पहिल्या ओव्हरची सुरुवात, पॉवर प्लेचं पहिलं षटक. मॅन्डेटरी पॉवर प्ले मात्र एका षटकाचं राहील. या 1 ओव्हरमध्ये धावा किती जोडल्या जातील याच्यावरती नजर. आणि त्या पलीकडे पाहिजे तर सुरुवात इथे सिंगलने केली गेलेली. येणारा तिसरा चेंडू ओव्हर मधील. पहिले 2 चेंडू मात्र 1 धाव. राईट मोर द विकेटचा मारा. या फटकेला प्रयत्न, बॉल हवेमध्ये फसतो. फिल्डर येत आहे शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये पळतोय. दुसरी धावाही घेतली जाते. 2 अंक सोबत होते. बडदा फलकावरती ते पहिले 2 धावा जोडले जातात. या 2 अंकासोबत बदलता स्कोर 3 अंकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली जाते. अजून 3 चेंडू बाकी शिल्लक. या पहिल्या ओव्हरचा हा खेळ. उरलेल्या 3 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतोय. सूर्य मावळतीला लागलाय. इथे पाहिलं तर सूर्याचं हलकसा ती कोवळ सोबत मैदानात मात्र पडलं गेलंय. पूर्ण केली जाते. खूप वेगाने लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू येतोय. चेंडूला फील्ड केली जाते. माधवच्या हातामध्ये चेंडू जाऊन इथे विसावतो. दुसरी धावा घेण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे बोट वरती होत आहे. विकेट मिळते. पहिला फलंदाज विठ्ठल डगआउट मध्ये. त्याला नवीन बॅटर त्वरित मैदानात दाखल व्हायचं आहे. एका विकेटचं नुकसान. 4 धावा धावफलकावर. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. चेंडूला उचललं, फेकी केल्यानंतर बाहेर तरी यष्टांवरती इथे चेंडू आधारला गेला. विकेट मिळते. विठ्ठल बाद होते. नवीन बॅटर मिथुन बॅटिंग मार्क होती दाखल. नंबर 7च्या जर्सीवरती इथे दाखल झालेला पाहायला मिळेल. धावसंख्या 4 अंकावरती. एका विकेटचं नुकसान. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक. नेक्स्ट बॉल समोर बॅटिंग एंडला अशोक बॅटिंग मार्क होती तुम्हाला पाहायला मिळते. तर अजून 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक उरलेला. येणारा पुढचा चेंडू मोठ्या फटक्याला प्रयत्न केला होता. चेंडू सरळ ऑफ स्टिकच्या अगदी नजीकून गेलेला बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 1 बॉल शिल्लक. पहिल्या ओव्हरचा खेळ. 4 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान. या प्रकारे पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती पडल्या जर मात्र एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल ओव्हर मधील. राईट मोर द विकेटचा मारा. ते फुल टॉस सावेमध्ये पंचांचा त्वरित तिथे कॉल येतोय. नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारा करता फिल्डिंग टीमचा कॉल आहे तिसऱ्या पंचांकडे. नो बॉल चेक करण्यासाठी. बॉल येतोय. नो बॉल. रिव्ह्यू डिस्मिस. आणि नो +4. अशा प्रकारे 5 धावा धावफलकावरती जोडले जात आहे. 5 अंकाने होते बाद धावफलकावरती झालेला बदल. 9 अंकावरती धावसंख्या. येणारा पुढचा चेंडूवर बदलला. पुन्हा एकदा रव्याने पेश करावं लागेल. इथे प्रेहिट मिळतोय. अरे फिल्डिंग टीमचा रिव्ह्यू इथे संपलेला पाहायला मिळतो. अशा प्रकारे उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक.
वयात अंतिम चेंडूकडे 9 धावा दाफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल फ्री हिट मिळालाय. बॅटर करता जरुरी इथे मोठा चान्स घेतला जाईल का? मिडॉनचा फिल्डर विनायकच्या हातामध्ये बॉल. एक धाव घेतली जाते. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून दुसरी धावा ही घेण्यामध्ये यशस्वी होत असताना इथे तुम्हाला पाहायला मिळतं. तर या बॉलवरती 2 धावा घेतल्या जातील. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपेल. 11 धावा दाफलकावर. एका विकेटचं नुकसान. बंधारपाडा. सेकंड ओव्हरला सुरुवात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावसंख्या दाफलकावरती जोडलेली. इथे पाहायला मिळते दुसऱ्या षटकाला लगेच आरंभ होतोय. 1-1-1 असे 3 अंक तुम्हाला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 1 संपलेलं. ओव्हर नंबर 2 ची लगेच इथे सुरुवात केली जाते गोलंदाजी मार्कवरती. चला थोडं फास्ट घ्या. थोडं फास्ट घ्यायचं आहे. उरलेला अजून 12 चेंडूचा खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या इनिंग मधील पहिल्या 6 चेंडूचा खेळ झालाय. तर सेकंड ओव्हरला इथे सुरुवात केली जाते गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज भगवान गोलंदाज दाखल होतोय. सेकंड ओव्हरची सुरुवात केली जाते. भगवान बॉलिंग मार्कवरती दाखल होतोय. 6 फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. पॉवर प्ले संपलेलं पाहायला मिळतं. या फिल्डर बाहेर काढले जात असताना ओव्हर नंबर 2 ची सुरुवात केली जाते. पहिला चेंडू भगवान येतो या दुसऱ्या ओव्हरचा. बॉलिंग मार्कवरती येणारा पहिला चेंडू या दुसऱ्या ओव्हरमधील इथे घेऊन येत असताना समोर बॅटिंग मार्कवरती मिथून या खेळू समोर पडत असताना पाहायला मिळतो. राऊंड द विकेटचा मारा. डाऊन द स्टम्पच्या खाली राहिलेला हा चेंडू. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 0 पहिल्या चेंडूवरती. ओव्हर नंबर 2 ची सुरुवात भगवान करतोय गोलंदाजी समोर. मिथून बॅटिंग मार्कवरती. इथे कॅल्क्युलेशन सोबत बंधारपाडा संघाला पुढे जावं लागेल. कारण येणाऱ्या 11 चेंडूवरती तुम्हाला प्रयत्न हा ठेवायचा आहे की 15 ते 20 धावा कशा जोडल्या जातील. त्या चेंडूवरती 0 जोडल्या जातोय. दुसऱ्या चेंडूवर मधील 11 धावा दाफलकावरती आहेत. ते येणारा सेकंड बॉल इथे पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा मारा. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये अडवलेला चेंडू. अडवण्याचा प्रयत्न इथे चांगला केला गेलाय. परंतु तुम्ही पाहताय प्रेक्षक वर्गही कळवता की चेंडूला फील्ड केलं गेलंय. प्रेक्षक काय आहे कळवायचंय. चौकार नाही. चेंडूला फील्ड केले गेलंय. अशा प्रकारे या बॉलवरती जरूर धावसंख्या 3 अंकावरती धावसंख्या वाढल्या जात आहे. 3 धावा घेतल्या जातील. या 3 धावेसोबत बदलता स्कोर 14 अंकावरती टोटली धावसंख्या जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. अजून येणारे या ओव्हरमधील 4 चेंडू बाकी शिल्लक. पुढचा बॉल. या 2 चेंडूवरती 3 धावा खर्च होत आहे. समोर बॅटिंग मार्क होते अशोक. मागील ओव्हरमध्ये धावसंख्या चांगली जोडली. इथेही तो प्रयत्न पाईच्या स्वरूपात 1 धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला गेलाय. आणि चेंडूची लगेच पैकी केली गेली गोलंदाजाकडे. त्या पलीकडे पाहता तुम्ही विकेट पटकावलेली पाहायला मिळते. फलंदाज होता बाद. इथे 3 चेंडू बाकी शिल्लक. पवन बॅटिंग मार्क होती दाखल होतोय. 14 धावा दाफलकावर. 2 विकेट नुकसान. पवन दाखल होतोय मैदानात नॉन स्ट्राईकच्या दिशेमध्ये. येणारे 9 चेंडू अजून बाकी शिल्लक आहेत. प्रयत्न राहील अजूनही 25 ते 30च्या घट्ट्यामध्ये जाण्याचा. बंधारपाडा संघाचा. कारण विकेटही कोसळलेला आणि तुम्ही पाहताय धावाही रोखलेल्या. पुढील बॉल इन साइड आउट. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर वरती होता. एक धाव तर पुन्हा डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन फील्ड केला गेलेला. दुसरी धावा ही पुन्हा इथे करण्यामध्ये यशस्वी. फील्ड पच्चाकडे खूप मोठी. परंतु बॅटर पोचलेला पाहायला मिळतो. 2 धावा दाफलकावरती मिळतील. 2 अंकासोबत बदलता स्कोर 16 अंकावरती धावसंख्या. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक. उरलेल्या 2 बॉलचा खेळ मात्र शिल्लक बाकी आहे. धावा दाफलकावरती 16 वाढताय. 16 धावेसोबत इथे दुसऱ्या ओव्हरचा हा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा जोडल्या होत्या. येत्या 4 चेंडूवरती पाहिलं तुम्ही 5 धावा जोडल्या गेल्या आहेत. अजून 2 चेंडू बाकी शिल्लक आहेत. मोठ्या फटक्यांना प्रयत्न राहील. लोवर फुल टॉस. एका हाताने खेळून काढले बॉलला. फिल्डर आहे खाली. झेल टिपला जातो. इथे विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद. 1 चेंडू बाकी शिल्लक ओव्हरमधील. ते विकेट मिळते. फलंदाज माघारी परत आहे. 16 धावा दाफलकावरती आहेत. तुम्ही पाहता अशोक होतोय बाद. उरलेला 1 चेंडूचा खेळ शिल्लक बाकी आहे. हिरामन बॅटिंग मार्कवर. उरलेला 1 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक बाकी. बॅटर बॅटिंग मार्कवरती दाखल होतो हिरामन. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये धावसंख्या रोखलेली आहे. भगवान या गोलंदाजारी पाहायला मिळतो. शेवटचा बॉल.
शेवटचा चेंडू इथे पडला जातो. राऊंड द विकेटचा वारा पाहायला मिळतो. शेवटच्या बॉलवरती इथे बॅट आणि बॉलचं चांगलं कनेक्शन समोर स्ट्रेटच्या दिशेमध्ये चेंडू होतं. फिल्डर पोहोचतो स्ट्रेट लॉंग ऑन मध्ये. दुसरी धावाही घेण्याचा प्रयत्न ठेवला गेला. या बॉलवरती 2 धावा घेतल्या जात आहेत. धूळ उडते, माती उडते अंगावरती. अशा प्रकारे 2 धावा पूर्ण होतील. 2 ओव्हरचा खेळ संपेल. 18 धावा दापलकावरती. बंधारपाडा संघाची धावसंख्या. उरलेल्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक. चला फिल्डिंग टीम, तुम्हाला बॅटिंग अजून करायचं आहे, त्यासाठी थोडं लवकर घ्या. 6 चेंडूचा खेळ शिल्लक उरलेला. माधव बॉलिंग मार्कवरती दाखल होतोय. शेवटच्या ओव्हरला प्रेझेंट केलं जाईल. उरलेल्या 6 चेंडूचा खेळ इथे शिल्लक. बाकी अंतिम ओव्हरला प्रेझेंट केलं जात आहे. पहिला चेंडू ओव्हर मधील ते पहिला चेंडू उंच फ्लाय झालाय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपला जातो. इथे विकेट मिळते. फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 4. 4 विकेटचं नुकसान. नवीन बॅट्समन विकी बॅटिंग मार्कवरती दाखल. 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक बाकी उरलेला. 5 चेंडूवरती धावा किती जोडल्या जातील? धनराज बॅटिंग मार्कवरती दाखल होत आहे. तर अंतिम ओव्हरची सुरुवात माधव करताय. पहिला चेंडू विकेटचं पतन. फलंदाज होत आहे बाद. येणारा दुसरा चेंडू ओव्हर मधील. वळ्यात दुसऱ्या बॉलकडे ओव्हर मधील पडला जाणारा दुसरा चेंडू ओव्हर मधील घेऊन येत असताना गोलंदाजी मार्कवरती माधव समोर बॅटिंग मार्कवरती. धनराज दाखल होता. तर दुसरा चेंडू. त्या 5 चेंडूवरती अजूनही 8 ते 10 धावा जरी जोडल्या तरी सुद्धा एका 3 ओव्हर मध्ये चांगली धावसंख्या बनवू शकते. कनेक्शन चांगलं नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. अजून 4 चेंडू बाकी शिल्लक. उरलेल्या 4 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढचा बॉल ओव्हर मधील. फलकावरती 18 थांबलेल्या 4 विकेटचं नुकसान. ते बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. एकाच्या हातामधून दुसऱ्याच्या हातामधून खाली पडतोय चेंडू. 2 धावा होत आहे. पुन्हा 2 अंकांनी होते वाढ. 20 धावसंख्या धावफलकावरती. उरलेले असून 3 चेंडू बाकी शिल्लक ओव्हर मधील. 20 धावा जोडल्या गेलेल्या 4 विकेटच्या नुकसानीवरती खेळत आहेत. या 3 बॉलवरती अजून 1 किंवा 2 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक स्कोअर बनू शकतो मैदानात लढण्यासाठी. कारण संध्याकाळचं सत्र ही मैदानात अंधार दाटला जातोय. येणारा पुढचा चेंडू टप्प्याचा होता. पहिली धाव खूप वेगाने इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती जरूर ठेवला जात असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 धावा होत्या. पुढे 2 अंक सोबत होती वाढ. इकडून तिकडे तिकडून इकडे चेंडू मात्र पळतोय आणि त्या पलीकडे तुम्ही पाहताय मात्र 2 धावांवरती थांबताय. 2 धावा मिळत आहे. 22. 2 बॉल शिल्लक. उरलेल्या 2 चेंडूचा खेळ बाकी शिल्लक असताना इथे तुम्हाला पाहायला मिळते. तर येणारा पुढचा चेंडू ओव्हर मधील. 22 धावा दापलकावरती 4 विकेटचं नुकसान. येणारा पुढचा चेंडू. स्क्वेअर कट केलाय बॉलला. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. इथे 1-1 धाव महत्वाची ठरेल. 1-1 धावेला सोन्यासारखा भाव चढेल मैदानात. इथे 2 धावा मिळतात. 2 अंकांनी 24 धावींमध्ये वाढ. उरलेला 1 चेंडू बाकी शिल्लक. इथे षटकार जर आला तर 30 धावा बनू शकताय. जरी इथे सिंगल किंवा डबल आले तरी सुद्धा एक लढण्यायोग्य विशाल असं लक्ष तुम्हाला पाहू शकता मैदानात. येणारा 1 चेंडू बाकी शिल्लक. संघ गोलंदाजी मार्कवरती ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केलेल्या 1 विकेटचं पतन. उरलेला 1 बॉल बाकी शिल्लक. अंतिम चेंडू. राऊंड द विकेटचा वारा. क्लिक केलाय बॉलला. फिल्डर दूर वरती राहतोय. चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चौकार करता 28 धावा दाफलकावर. चला बंधारपाडा संघ मैदानात दाखल व्हा लगेच. 29 धावेंचं टार्गेट मंबाड या संघासमोर. चला मध्ये दाखल व्हायचं आहे लगेच. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 29 धावेंचं ठेवलेलं टार्गेट अंबाड या संघासमोर तुम्हाला पाहायला मिळेल. आजचा अंतिम दिवस पोलचा तुम्हाला पाहायला मिळतो आणि या अंतिम पोलच्या दिवसामध्ये या दोन संघ पण अंतिम रंगलेला हा डाव इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्या पलीकडे जिंकलकोड याच्यावरती सर्व प्रेक्षकाची सर्व इंदोरी तालुक्याची नजर फक्त आणि फक्त मॅच 15 लाईव्ह या चॅनलवरती लागले आहे. कारण जिंकलकोड याच्यावरती नजर राहील अजूनही.
लास्ट ओव्हरमध्ये धावा जोडल्या, काहीशा 28 धावसंख्या जोडल्या आहे. 29 धावांचे टार्गेट अंबाड संघासमोर ठेवलं गेलंय. एकोणतीस धावीचं टार्गेट ठेवलं गेलंय. इथे फील्ड सजवली जाते. बंधारपाडा संघाच्या वतीने लगेच बासला होते सुरुवात. सलामी बॅटर बॅटिंग मार्कवरती दाखल होतात धनराज आणि भगवान. अंबाड संघाच्या वतीने दाखल होतील. 29 धावींचं आव्हान 18 चेंडूमध्ये जिंकेल कोण, याच्यावरती सर्व प्रेक्षक आतुरतेने वाट बघताय. बॅटर दाखल होत आहे. पहिल्या ओव्हरला इथे प्रेझेंट केलं जाईल. गोलंदाजही दाखल होता गोलंदाजी मार्कवरती. बंधारपाडा या संघाच्या वतीने पहिल्या ओव्हरला प्रेझेंट केलं जाते गोलंदाजी ट्रॅकवरती. दिवा वाचला होते सुरुवात. खेळपट्टीवरती पडला जाणारा पहिला चेंडू यावर बदली ते घेऊन येतो दिवा गोलंदाजी मार्कवरती. 18 चेंडू आणि 29 धावेंचं आव्हान. आनंदाचा अक्षराला स्नेहाचा सुगंध दरवळला. तुमच्या आमच्या भेटीचा योग जुळून आला. पाहताय तुम्ही आजच्या दिवसाबद्दल अंतिम सामना MH15 लाईव्ह या चॅनलवरती लगेच जाऊन सबस्क्राईब करा. चांदीचं राणा जिंकण्याची संधी मिळवा. 18 चेंडू 29 धावा जिंकण्यासाठी पाहिजे तर पहिला चेंडू वर बदल. मॅचला होते सुरुवात. राज समोर पहिला चेंडू. पंचांचा इशारा. सामना सुरू. खेळपट्टीवरती पहिला चेंडू पडतोय. लेट्स प्ले ऑन. उलटी गिनती स्टार्ट. पहिला चेंडू खेळपट्टीवरती. राऊंड द विकेटचा बारा. राईट अप द राऊंड द विकेटचा बारा. पहिला चेंडू इथे खेळून काढला जातोय. स्टेथ मिडॉनचा फिल्डर चेंडूला फील्ड करतोय. एक धाव घेतली जाते. एका धावेने होते वाढ फलकावरती खातं खुललं जात आहे. अंकासोबत खातं खुललं जाईल. येणारा दुसरा बॉल ओव्हर मधील पहिल्या बॉलवरती मात्र सिंगल इथे जोडली जात असताना पाहायला मिळते. 17 चेंडू 28 धावा. बॉल ओव्हर मधील दिवा घेऊन येतो गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा पाहायला मिळेल. आता दुसऱ्या बॉलकडे पॉवर प्लेचं पहिले षटक. दोन फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. या प्रकारे तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवरती. दुसरा बॉल ओव्हर मधील राऊंड द विकेट. मोठ्या फटक्याला फ्रेत बॉलला हवेमध्ये फसतोय. फिल्डर येत आहे खाली. झेल टिपला जातोय. या बॉलवरती विकेट मिळतोय. विकेटचं पतन. कॉल येतोय इकडे अंबाड संघ. तुम्हाला शांततेचा कॉल येतोय. झेल टिपला गेला. विकेट मिळतोय. पण रिव्ह्यू कोणाचा आहे? बॅटरचा. अंबाड संघाला 2 धाव्याने पॅनलाइज केलं जात आहे. दोन धाव्यांनी पॅनलाइज केलं झाले टीम अंबाड संघाला. फलंदाज बाद. 2 धाव्यांनी पॅनलाइज केलं जाईल आणि 2 धावा इथे पॅनल्टीच्या दिल्या जातात टीम अंबाड संघाला. आणि बॅटर बॅटिंग मार्क मध्ये दाखल होता आहे. विनायक बॅटिंग मार्कवर. इथे एका विकेटचं नुकसान. 2 चेंडू झाले. धावा दाफलकावरती अशा प्रकारे एका विकेटचं नुकसान. उरलेल्या 16 चेंडू मध्ये 28 धावा. विनायक बॅटिंग मार्क वरती दाखल होत आहे. या ओव्हर मध्ये अजून 4 चेंडू बाकी शिल्लक. 16 बॉल मध्ये 28 धावा. बॉल 28 धावा. येणारा पुढचा चेंडू वर मध्ये एका विकेटचं नुकसान. 1 धाव धावफलकावरती. येणारे 4 बॉल जर बाकी शिल्लक. ओव्हर मध्ये येणारा पुढचा चेंडू इथे पाहायला मिळतो. विनायक या खेळाडू समोर पडला जातोय. पुढे आता पुढील बॉलकडे विकेटचा बारा अजून एकदा केला जातं. सर येणारा पुढचा चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळेल. बॅट आणि बॉलचा कसा संपर्क. धाव घेण्याचा प्रयत्न ठेवला गेलाय आणि इथे मात्र पूर्णपणे एक धाव संपन्न केले जाईल. एका धावेने होईल वाढ. स्ट्राईक रोटेट होईल. 15 बॉल 27. इथे 2 धावा.
धावफलकावरती अडवताय. एका विकेटचं नुकसान. अशा प्रकारे या ओव्हरमधील 3 चेंडू बाकी शिल्लक. 15 बॉल आणि 27 धावा जिंकण्यासाठी एकमेकांना समोर आहे गोलंदाजी मार्कवरती. या ओव्हरमधील 3 चेंडू बाकी शिल्लक उरले आहेत. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील 3 चेंडू बाकी शिल्लक उरलेले. 2 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान आहे. तर येणारा पुढचा बॉल ओव्हरमधील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. धावा धावफलकावरती आहेत 2. या अंकावरती 15 चेंडू मध्ये 29 धावा. पाहिलं, पार्कला जाऊन दिलं, सोडून दिलं. अशा प्रकारे या बॉलवरती जरूर तुम्ही पाहता निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 29 आव्हान आहे आणि त्या 29 धावीसोबत तुम्ही पाहताय प्रत्येक बॉल महत्वाचा ठरतोय. अजून 2 बॉल बाकी शिल्लक ओव्हरमधील. 2 धावा जोडल्या गेल्या आहेत. 14 बॉलमध्ये 29 धावी जोडलेले 21 तुम्ही पाहता. तर येणारा पुढचा चेंडू ओव्हरफुल टॉस कसा प्लेसमेंट फिल्डर आहे स्थित मिडॉनच्या हातामध्ये हा चेंडू थांबतोय. 13 बॉल आणि जिंकण्यासाठी पाहिजेत 29. 1 बॉल बाकी शिल्लक या पहिल्या ओव्हरमधील. 2 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान. अशा प्रकारे बॉलिंग ट्रॅकवरती पडलं जाणार. शेवटचा बॉल इथे या ओव्हरमधील शिल्लक बाकी आहे. साइड आउट. इथे चांगलं कनेक्शन. चेंडू जातोय निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार करायचा जात असताना चेंडू पाहायला मिळतोय. चौकाराने होती बाद धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय. अंबाड संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 6 या अंकावर. चौकार मिळतोय. चौकाराने 6 धावा जोडल्या जात असताना पाहायला मिळत आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी उरलेलं आव्हान तुम्ही पाहताय 25 धावा. 12 चेंडू मध्ये 25 धावा हव्या. 20 धावा 21 उरलेलं बाकी शिल्लक असताना पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवरती येणारा दुसरा बॉल ओव्हरमधील. पहिल्या बॉलवरती षटकार येतोय. षटकाराने होती बाद धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरची ही सुरुवात. सेकंड बॉल ओव्हरमधील पहिल्या बॉलवरती षटकार येतो. षटकाराने होती बाद. तर समीकरण बदलतं 11 चेंडू आणि 19. आता दुसऱ्या बॉलकडे. दुसरा चेंडू लगेच घेऊन तर सरळ गोलंदाजी मार्कवरती हिरामन दाखल करतो. दुसरा बॉल. पहिल्या बॉलवरती आलेला षटकार मला पाहायला मिळतो. तर बळी आता दुसऱ्या बॉलकडे साइड आउट. खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही मोठाने. निर्धाव चेंडू जमा होतोय. समीकरण बदलतोय. दहा चेंडू 19 धावा. बॉलिंग मार्कवरती येणारा तिसरा चेंडू ओव्हरमधील. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 6 धावा खर्च होत आहे. अजून पाहिजेत 19 धावा जिंकण्यासाठी उरलेल्या 10 बॉलमध्ये येणारा पुढचा चेंडू. आता तिसऱ्या बॉलकडे. पहिल्या 2 चेंडूवरचा खेळ इथे पाहिला. पलीकडे येणारा पुढचा चेंडू राईट अपवर द विकेटचा बार लगेच इथे केला जात असताना मोठ्या फटक्याला प्रेता फील्ड. खूप मोठी पंचांची बॅट आणि बॉलचा इथे काहीसा मोठा संपर्क नाही. निर्धाव चेंडू जमा झालेला पाहायला मिळतो. निर्धाव चेंडू सोबत अजून हलकसा प्रेशर तुम्हाला पाहायला मिळेल. 9 चेंडू 19 धावा. 9 चेंडू 19 धावी जोडलेले 21 तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील. 9 चेंडू 19 धावा. येणारा पुढचा बॉल ओव्हरमधील. विनायक खेळूसमोर फटक्याला प्रयत्न केला गेला होता. एक धाव तर सहजरित्या इथे पुढे केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. पहिली धाव खूप वेगाने एका धावेने थांबता. इथे मात्र सिंगल मिळते. उरलेले समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. 8 चेंडू आणि 18 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. 2 बॉल महत्वाचे राहतील. दोन्ही संघाला इथे पाहायला मिळतात. तर 5वा बॉल ओव्हरमधील बॉलवरती मात्र सिंगल मिळते. त्या सिंगल सोबत होते वाढ धावफलकावरती अजून 2 चेंडू बाकी शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती. एका विकेटचं नुकसान. 8 चेंडू आणि 18 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. येणारा पुढचा चेंडू ओव्हरमधील. ओव्हरफुल टॉस. मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेला होता. बॉल कुठे पडलाय चेक करायचा आहे. अंपायर कॉल आहे तिसऱ्या फजरकडे. बॉल कुठे पडलाय चेक करायचा आहे.
हॅलो हॅलो वाईट बॉल हॅलो हॅलो 8 शिल्लक आणि तसं हॅलो 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 माईक चेक हॅलो इथे विकेट मिळते 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावा पाहिजे असताना पाहायला मिळते हे समीकरण उरलं असताना मैदानात नवीन बॅटर बॅटिंग मार्कवर रामदास शेवटचा चेंडू शिल्लक आहे यावर मधील इथे विकेट पटकावलेली पाहायला मिळते फलंदाज माघारी परत आहे बॅटर मैदानात दाखल होत आहे रामदास बॅटिंग मार्कवरती तर उरलेले 7 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाहिजे तर 17 धावा इक्वेशन समोर आहे धावसंख्या समोर आहे जिंकेल कोण स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वात बदलते मनात जिंकण्याचा भाव असावा वेळ बदलून बदलून नसीब बदलेल का 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा त्याला बॅट्समन थोडं फास्ट घ्या नवीन बॅटर रामदास बॅटिंग मार्कवरती दाखल असताना पाहायला मिळते उरलेला एका चेंडूचा खेळ यावर मधील बाकी शिल्लक असताना पाहायला मिळते वळीयात अंतिम बॉलकडे 7 चेंडू मध्ये 17 धावींचं आव्हान येणारा पुढचा चेंडू वर मधील 1 चेंडू बाकी शिल्लक बॅटारी बॉलचा संपर्क नाही मोठारी ओव्हर नंबर 2 संपतय 6 चेंडू आणि 17 धावा समीकरण समोर आहे 6 चेंडू मध्ये पाहिजे तर 17 धावा अजून जिंकण्यासाठी पाहता तुम्ही आज 60वा दिवस आणि अंतिम सामना इथे रंगलेला या दोन संघामध्ये 6 बॉल आणि 17 धावा जिंकण्यासाठी उरलेले 6 चेंडू इथे पेश केले जातात शेवटच्या षटकाला इथे परफॉर्म केले जाईल 17 धावा जिंकण्यासाठी हवा असताना पाहायला मिळतं तर एक एक बॉल महत्वाचा एक एक रन महत्वाचा राहील कारण अंतिम सामना आहे जिंकण्यासाठी लढाई आहे स्वप्न पाहिले या ट्रॉफीवरती नाव कोणाचं आणि तुम्ही पाहता इथे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 6 चेंडू मध्ये 17 धावा पाहिजे आहेत 6 वाजून 6 मिनिटं झाले आहेत येणारा पहिला चेंडू वर बदल अंतिम ओव्हरला इथे प्रेझेंट केला जात आहे पहिला चेंडू कॉन्सन्ट्रेशन लीड्स टू द परफेक्शन लीड्स टू द कॉन्फिडन्स अँड कॉन्फिडन्स लीड्स टू द सक्सेस आता तुम्ही या स्पर्धेला सर्व पहिल्या दिवसापासून तर या 8व्या दिवसापर्यंत आणि शेवटच्या दिवसापर्यंत वॉटर सप्लाय केले जात आहे विश्वकर्मा बॉडी मेकर्स यांच्या वतीने आणि तसेच मातोश्री अक्वा यांच्या वतीने पाणी सप्लाय केले जाते त्यांचं शुभागमन झालं त्यांचं करतो स्वागत 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावा पहिला बॉल पहिला चेंडू इथे पाठवलाय सीमा रेषा पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे चेंडू जातोय चौकारा करता 5 चेंडू आणि 13 धावा उरलेले समीकरण 5 चेंडू मध्ये पाहिजे तर 13 धावा जिंकण्यासाठी इथे समीकरण बदलतं पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय चौकाराने होते वाढता फलकावरती तर बॉलिंग मार्कवरती येणारा दुसरा चेंडू वर बदल पहिल्या बॉलवरती चौकार येतोय चौकाराने समीकरण बदलतोय धावसंख्याही बदलते आहे सेकंड बॉल वळ्यात सेकंड बॉलकडे रिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल चौकार आलेला 5 बॉल आणि 13 धावा जिंकण्यासाठी परीक्षण चांगलं केलं गेलं अशा प्रकारे समीकरण बदलतंय 5 चेंडू आणि 13 धावा जिंकण्यासाठी सेकंड बॉल मार्गवरती विनायक पहिली धाव खूप वेगाने जलद गतीने धाव घेतली जात असताना पाहायला मिळते ते चेंडूला फील्ड केली जाते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बॉलवरती ठेवला गेलाय आणि 2 धावाही पूर्ण होतील 4 बॉल 11 धावा 4 चेंडू मध्ये 11 धावेंची आवश्यकता हे वो हाथ जिन हाथों में हो जुनू जो कटते नहीं तलवार से सर जो उठ जाते जो झुकते नहीं ललकार से 4 बॉल 11 धावा जिंकण्यासाठी विनायक समोर पुढील चेंडू इथे मोठ्या फटक्याला प्रयत्न केला गेला फिल्डर पोहोचताय स्लिपच्या दिशेमधून चेंडू खूप वेगाने पळतोय दुसरी धाव पूर्ण होते तिसरी धाव घेण्याचा बॉलवरती इथे प्रयत्न दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न खूप वेगाने केला गेला इथे रेसर लागली जाते आणि तुम्ही पाहता या बॉलवरती फलंदाज होता बाद विकेट मिळते फलंदाज माघारी परत 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा पाहिजे आहेत 1 धाव जोडली जाते एका धावीसोबत होते वाढता फलकावरती 3 चेंडू आणि 10 धावा जिंकण्यासाठी निलेश बाटी मार्कोती दाखल होतोय येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत 10 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत एक बॉल महत्वाचा या घडीला 21 धावा 3 बॉल मध्ये पाहिजे तर 10 धावा प्रत्येक बॉल महत्वाचा विनायक समोर येणारा पुढचा चेंडू वर मधील घेऊन येतो गोलंदाज पुढील बॉल इथे पाहायला मिळतो 21 धाव संख्या दाफलकावरती आहेत नेक्स्ट बॉल एकटा विकेटचा बारा तुम्हाला पाहायला मिळतो पुढील चेंडू बाठाडी बॉलचा काहीसा मोठा संपर्क नाही वाईडचा इशारा फलंदाजांचा मॅच कंटिन्यू सुरू ठेवा कारण उशीर झाला रिव्ह्यू साठी ही वेळ जाईल नोंद ठेवा ऑन फील्ड डिसिजन स्वीकार करा बघता तिसरे पंच 1 मिनिट
लेग स्टिकच्या बाहेर वाईड बॉल. एक एक्स्ट्रा धाव मिळते. 3 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी 9. 3 बॉल शिल्लक आहेत, 9 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. येणारा पुढचा चेंडू बॉलमधील नेक्स्ट बॉल इथे पडलं जात असताना पाहायला मिळतोय. साइड आउट. खूप वेगाने चेंडू पळतो, अडवण्याचा प्रयत्न दूरवरती राहतो. चेंडू जातो निघून बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे चौकार येतोय, चौकाराने होते वाढ. बदलता स्कोर 26 अंकावरती धावा. 2 चेंडू बाकी शिल्लक आणि जिंकण्यासाठी पाहिजे तर 5 धावा. 21 तुम्हाला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 5 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. समीकरण बदलले. इथे चौकार येतोय, चौकारासोबत होते वाढ. धाफलकावरती बदलता स्कोरही तुम्हाला पाहायला मिळतोय. टोटल 26 धाव संख्या. 2 बॉल शिल्लक आणि 5 धावा जिंकण्यासाठी. इधरा यावर मधील 5वा बॉल इथे पडला जातोय. 2 बॉलमध्ये 5 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. तर प्रेक्षक वर्ग आपल्या जागेवरती उभे आहेत. मॅचही अगदी आपण पाहतो दोन्ही दिशेमध्ये लढत सुरू आहे. 2 बॉल शिल्लक आहेत, 5 धावा जिंकण्यासाठी पाहिजे आहेत. मोठ्या फटक्याला प्रयत्न होत आहे. या बॉलवरती बॅट आणि बॉलचा काहीसा मोठा संपर्क नाही. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा. उरलेला एका चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 5 धावा पाहिजे आहेत. तो जिंकेल कोण आज की शाम किसके नाम? कोण जितेगा ये तो बडा सवाल. एक चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावा पाहिजे आहेत. उरलेला एका चेंडूचा खेळ बाकी शिल्लक. यात अंतिम बॉलकडे. शेवटचा बॉल इथे पडला जातो सरा. पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवरती घेऊन येतो सरा. शेवटचा चेंडू जरूर इथे पडला जातोय. मोठ्या फटक्याला प्रयत्न आणि मॅचला इथे जिंकलं जातंय. 4 धावेंनी बंधारपाडा संघाने मॅचला जिंकलं गेलंय. शेवटच्या बॉलवरती चेंडू पायावरती सोडला गेला. त्या पलीकडे पाहता चेंडूला फिल्ड केलं गेलं. अशा प्रकारे चेंडूला अडवलं गेलं असताना मॅचला जिंकलंय बंधारपाडा संघाने. विजेत संघाचं खूप सारं अभिनंदन. पराभूत झालेल्या संघाने खेळाला चांगलं प्रेझेंटेशन केलं. त्याही संघाचं खूप सारं कौतुक. आजचा दिवस इथे जरूर संपलेला पाहायला मिळतोय. 8व्या दिवसामध्ये प्रयत्न केला जिंकण्याचा आणि त्या प्रयत्नावरती विजेता संघ तुम्हाला पाहायला मिळेल. टीम बंधारपाडा संघाचं खूप सारं अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आजचा दिवस होतोय समाप्त. भेटूया आपण थेट 12 तारखेला. कारण फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल दिनांक 12 या दिवसामध्ये.
हॅलो हॅलो मित्रांनो, एक सूचना आहे. लाईव्ह ॲक्शन मध्ये बघताय तुम्ही. या खेळाडूचं नाव निलेश आहे आणि या खेळाडूचं गाव धोंडेगाव आहे. परंतु त्यांचं पूर्ण फॅमिली आणि त्यांचं राहणीमान आणि ते इकडच्या मेहरी नाशिकमध्ये राहत आहे. तर त्यांना टीम नाही. तर ते निगडोळ या दोस्ती 11 निगडोळ या संघामध्ये खेळतील आणि या टीममधून दुसऱ्या टीममध्ये गेले, कुठल्या दुसऱ्या टीममध्ये आढळले तर त्यांना बॅन लावला जाईल, हे सूचना असेल. तर आजपासून तर खेळाडू निलेश हा खेळाडू दोस्ती 11 निगडोळ